हाय जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज इथ्रेल मारायचं आहे. ट्रॅक्टरनेच मारत होते पण ट्रॅक्टर काही चालू नाही राहिला अजून. बागेत पाणीच आहे ना, मग आता नळीने मारू राहिले. बघा तुम्ही पण मग कशी अवस्था आहे बागांची. पाऊस पण उघडत नाही आणि कामं पण चालू झाली, प्रत्येकाची कामं चालू झाली आहे. इकडे आम्ही इथ्रेल मारतो, तिकडे आप्पा तणनाशक मारते. तर शांताई पण आहे. शांताई काँग्रेस उपरून राहिली, आप्पा तणनाशक मारू राहिले. तर काँग्रेस आहे ना, ते तणनाशक मरत नाही. मग शांताई तर काँग्रेस पण उपरून घेऊन राहिले. हे बघा शांताई. या साईडला आम्ही पावडर मारतो, त्या साईडला लगेच आप्पा तणनाशक मारायचं काम चालू आहे. मोठा मोठा काँग्रेस उपरून घेऊन राहिला त्या. आता इथे नळी पसरवून घेऊन राहिले बागेमध्ये हाताने मारण्यासाठी पावडर. हे बघा मी आता नळीच वडीत चालली बागेमध्ये. हे बघा ट्रॅक्टरनंच मारित होते इथरेल, पण खूप ट्रॅक्टर अटकत होता. बघा कशी अवस्था झाली, त्याच्यामुळं ट्रॅक्टर चालत नव्हता. पावडरची मारायची तयारी चालू आहे. तर शेजारीच आप्पा तणनाशक मारू राहिले. त्यांच्या बागात खूप गवत झालंय, मग ते तणनाशक मारून घेऊन राहिले बाग छाटायच्या आधीच. हे बघा आता इथे चालू केलंय मारायचं. ते मारू राहिले, मी पाठीमागे नळी ओढू राहिली, कारण की ओलंय खाली ना, त्यामुळे नळी पण ओढत नाही. मग ते मारते तर मग मागे नळी ओढू राहिले. इथरेल यासाठी मारते का पानांची गळ होते आणि पानं गळाल्यानंतर काडी पण तापते. नंतर बाग फुटायला पण अडचण येत नाही, बाग पण एकसारखा फुटतो इथरेल मारल्यानंतर. त्यामुळे इथरेल मारते. पाऊस असल्यामुळे ट्रॅक्टर पण चालत नाही आणि ट्रॅक्टर जर अटकला तर खूप त्रास होतो काढायला. त्याच्यामुळे हातानेच पावडर मारतो आम्ही. आधी ट्रॅक्टरनेच मारून बघत होतो, पण खूप ट्रॅक्टर अटकून बसायला लागलं, खूप गाळ व्हायला लागला. मग ट्रॅक्टरनं मारायची कॅन्सल केली, मग नळ्या जोडून हातानेच पावडर मारायला लागलो. बघा किती चिखल झाला आहे ट्रॅक्टरने. थोडीशी नळी मी पुढे वाढून ठेवली आहे आणि मला नळी वाढता वाढता दम पण खूप लागला. मग मी आता खाली बसून घेतले थोड्या वेळ आणि ते मारते पावडर. आता बसल्या बसल्याच मी नळी पण ओढू राहिली. तर मग आता पावडर पण मारून झाली. मी घरी आल्यानंतर थोडी फ्रेश पण झाली. खूप हातपाय माखले होते चिखलाने. म्हटलं आता फ्रेश पण होऊ. सकाळी पण आवरेल नव्हतं, म्हटलं पावडर मारल्यावरतीच आवरावा. मग आता आवरले, म्हटलं थोडंसं बोलू पण आपण. आता खूप कष्ट, पाऊस पावडर मारून झाली नाही तर लगेच थोड्या वेळाने पाऊस आला. परत पावडर पण धुवून गेली सगळी. हे शेतकऱ्याचं जीवनच असं राहतं का, काहीच खरं नाही राहत पावसाच्या ह्याच्यात. आता बाग छाटायचे दिवस आले आणि पाऊस परत बाग छाटले का तो पाऊस येतोच. नेहमी असं दरवर्षी असंच होतं, बाग छाटले का खूप पाऊस होतो. मग आमचा ट्रॅक्टरच चालत नाही पावसामध्ये. आम्हाला हातानेच पावडरी मारावं लागतं. नाही पावडरी मारल्या तर डावण्या येतो, काय रोग डावण्याचा रोग येतो, मग काही बी रोग येतो. मग आम्हाला पावडरी हातानेच मारावं लागतं. असं राहतं शेतकऱ्याचं जीवन. आलं तर आलं, नाही तर गेलं.
कसा होता आमचं शेतकरी जीवन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ माझे बघत राहा. बाय बाय.